तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. माहीत आहे थोडे ब्लॉग लेट येत आहेत, पण थोडं कामामुळे पॉसिबल नाही होतं आहे कंटिन्यू ब्लॉग करायला. तर आजचा ब्लॉग आपला असा आहे की आपण चाललो आहे नाशिकला. पण नाशिकला कुठे चाललो आहे हे तुम्हाला सस्पेन्स आहे आणि हे तुम्हाला पुढे कळेलच आम्ही कुठे चाललो आहे ते. तर आत्ता आपण आलो आहे आमच्या कामाच्या इथे आणि 6 जण आहेत आम्ही टोटल. बाईक राईडनी चाललो आहे. तर बघूया कशी होते आपली राईड आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मोठा ब्लॉग होणार आहे, त्यामुळे आपण 2-3 पार्टमध्ये करू हा ब्लॉग. तर कंटिन्यू राहा आणि बघा आपली ट्रिपची सुरुवात कशी होते ती. चला बाय. तर चला आता आपण गाडीची पूजा वगैरे करून घेऊया. आपल्यासोबत भटजी आहेत, यश बुवा. उजेडात या, यश दिसत नाही उजेडात. यश उजेडमया. यश अरे काळो काय ना तिथे. हा बघा, हा आपला भटजी आहे, हा पूजा करणार आहे, नारळ वगैरे फोडणार आहे. पांडलवर आहे तू, पांडलवर आहे, पांडलवर. पांडलवर नाही नाही. चल चल चला हे बघा. नेक्स्ट प्लॅन इज ऑन केतन, रोहन, सनी, अभय ट्रेकिंगवाला फुल प्रॉपर एकदम. त्यानंतर यश पालंडे आणि या आपल्या गाड्या आहेत. ते बाई जरा उठ ना साईडला. हंटर, FZ आणि FZ. चला ए ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. तर आपण गाडीची आता जरा नजर काढूया, नारळ वगैरे फोडूया आणि मग डायरेक्ट निघूया. वय महाराजा. अरे कट काय अरे कट नाही आहे, डायरेक्ट तू घे हा. वय महाराजा. वय महाराजा. गणपती अप्पा. तर चला आता सगळं झालेलं आहे, नारळ वगैरे फोडून झालाय. तर आता काय नाही टाकून दे तिकडे. तर आता आपण तयारी करूया सगळी प्रॉपर आणि कल्टी डायरेक्ट. चला बाय बाय. चला आपली सर्व तयारी झालेली आहे. आता हेल्मेट वगैरे बलक लावलेलं आहे, गोप्रो पण आपण सेट केला आहे आणि आता आपण डायरेक्ट निघूया नाशिककडे. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण थांबलेले होते अभयच्या बाईकमध्ये पेट्रोल टाकायला. अभयने पेट्रोल नव्हतं टाकलेलं, तर आता पेट्रोल वगैरे टाकलं आहे आणि आपण भिवंडी बायपासला इकडे आलो आहे पुढे. तर आता इथे थोडं जरा पाणी वगैरे काहीतरी सुका खाऊया, कारण की सकाळी पोरांनी नाश्ता नाही केला, डायरेक्ट नाईट करून डायरेक्ट तसे झाले. त्यामुळे थोडं काहीतरी खाऊया आणि कल्टी परत. चला काय आलं, काय झालं, काय झोप आले, नाईट करून आलाय विचारा रे. हा बघा, हा एक नाईट करून आलाय, हा एक नाईट करून आलाय आणि हा फुकटचा नाईट करून आलाय, हा फुकटचा नाईट करून आलाय, पसरलाय. चला आता शहापूरला थांबलो आपण चहा प्यायला. थोडा चहा वगैरे पिऊया, कारण की झोप येते पोरांना. मागे बसलेल्यांना झोप येते, चालवणाऱ्यांना झोप नाही येते, मागे बसलेल्यांना झोप येते. गुड्डे 2-3 दे. चला चहा नाश्ता करून झाला आपला. चहा नाश्ता नाही भाई, फक्त चहा बिस्किट सॉरी आणि डाएट चिवडा. डाएट चिवडा म्हणजे 5 वाले 2 पॅकेट. त्यामुळे आता आपण
फुल लोडेड फुल लोडेड. चला आता डायरेक्ट हरिहर फोर्ट. किती किलोमीटर? 85 किलोमीटर नॉनस्टॉप. डायरेक्ट हरिहर फोर्टला पोचल्यानंतर भेटू. मध्ये क्लिप्स घ्यायला भेटले तर घेऊ, नाही तर डायरेक्ट हरिहर फोर्ट. हे नवविवाहित कपल आणि हा पोरगा मग बाजूने पप्पा आहेत आदोबा. आता आपण पोचलोय हरिहरगडला. आत्ताच जस्ट पोचलोय. वाजले 12:15. थोडं हॉल्ट घेत आलोय. आणि आपल्या एक भावाने जरा गेलेला पुढे लोकेशन सोडून, त्यामुळे जरा लेट झाला. काय आलं? दमले. अरे शेवटी गावठी अरे आले रे. आता जोश वाढणार आहे यांचा. पाणी का बॉटल रखना है. जीवावर आलंय. एक बॅग घ्यायला पण जीवावर आलंय. नाही बघा अवस्था बघा. पण भाई एक बॉटल संपवली आहे पाण्याची. बघा या एक गोट फक्त. चेहरा झूम कर चेहरा. दम खातो. हे दे रुमाल दे. किती वेळ साजरा करणार? किती वेळ? तेच ना उदवून किती विष्णुदेव गजानन महाराज. आपला हसतोय तिकडून. त्याने जपतोय ना. पडेल. अँगल घेतोय का नाही मलाच नाही माहिती. मी दिसतोय काय त्याच्यात? मी कॅमेऱ्यामध्ये दिसतोय का आपला? हा बस. आता खरा टास्क आहे. आता खरा टास्क आहे. सनी ये चल लवकर. ये हात देतो या. कुठे चांगला रस्ता शोधतोय. हात ये रवि लखन कहता है मुझे फोटो का शौक नहीं है. यही काम बोल. अरे हो गया भाई, बहुत हो गया यार, बहुत देर लग गई. चला थोडं पाणी वगैरे प्यायलो. भाई लय टास्क आहे. हरिहरगड चढणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे. इझी आहे, थोडीशी फाटेल पण नक्कीच अभिमान वाटेल भाई. एकदा तरी हरिहरगड चढा लाईफमध्ये. खूप मजा येईल, खूप मजा येईल. मजा आहे, मजा आहे भाई, मजा आहे. बरोबर नाही बरं काय. अरे तुझ्या कामासाठी दुसऱ्याला माहिती झाला लाज वाटली पाहिजे तुला. वरून मला पाहिजे तू. तुला यायचं नाही सांग की रे कोई. अरे खरा हो जा यार. सगळे गड फिरा पण हरिहरगड नक्की फिरा. हा बघा अजून तिकडे जायचं आपल्याला. तिकडे आणि व्ह्यू बघा खाली, एक नंबर व्ह्यू आहे. पाऊस असता तर अजून मजा आली असती. फक्त पाऊस पाहिजे होता जरा. झालं आता थोडंसंच राहिले, अर्धा तास असेल अजून. बघा इथे जायचं आपल्याला. आणलाय भावाला चढवलाय वरती. आपले दोन माणसे. हा 2 माणसं येत आहेत म्हणून थांबलोय. बाकी काय नाही. ते पण आम्ही चालतोय हळूहळू. बाकी आपल्याला रेस्टची गरज नाही. नको आता बसू नको इथे. अरे एवढं नको बसू, चल हळू चल. तेव्हा पुढे आता काय नाही तेव्हा.
चलो चलो हा एक फोटो काढतो का वरती चढायचं आपल्याला. फोटो तुम्ही कुठे चढलाय हा तिकडे चढायचं आहे. बड़ी में नहीं आएगा ऊपर कभी हाँ पोर्ट्रेट वाला उधर जान दे पोर्ट्रेट में डूब गए उधर जान दे आज सोड लावडा सीधा उभा राहून ये घेऊ नको नाही पडत आम्ही लावडा सीधा उभा राहून ये इथून आता काय ते हा मोठा गोटा झूम ना होणार. चल वर चल अरे भोसडीच्या पायी ठेवू कुठे चल वर. चल चल सवाड्या खाली जाईल तिथे माकड दिसत होते तेच काय रे दोन ते चल इकडनं ये इकडनं चल. चालायचं त्याच्या मागे चल. हाय की जागा भाऊ दिसतंय काय काय तिकडनं उधर से कुछ दिख रहा है क्या. चल आहे तो गेला चल भालांडी गेला चल. या काचा पकडा यश उभा चढावा घेणार सगळ्यांची नाही मला जाऊ दे पहिला. हा बघा एवढा वर आलोय आता आम्ही. मला पण दाखव ह्या काचा पण दाखव ना इथं असं पकडून चाललोय खासा पण आहे ते बघा. नाही नाही बरोबर मी बरोबर तू चल वर. अरे ते एका साईडला चल. हॅलो चेरी पडला नाही कडला नाही ते साईडला जायला पाहिजे आपल्याला. पार्किंग मध्ये येतो थांब तिकडे जरा पार्किंग मध्ये आपण साईडला हो जरा तू साईडला हो बरा. हो थांबा वरती खालचे पण येऊन द्या वरती जरा. बेकार करते सनी इकडे खाली बघ फक्त तू डायरेक्ट साडणार. उतरले पण पाहिजे फुल डेंजरस. भाई गेट इंटर केलाय गेट इंटर केलाय. रावत चढाव होता. हे बॅग आहे बॅग घेऊन दो बघ गेटचा चढाव. पाणी देतो एक सिप जरा पाणीतलंय आपलं नाही वरती पोचलोय भाई. चल चालला घेतात कडक एकदम उभा आहे. पाय लटपटायला लागलेत. चला फायनली आम्ही पोहोचलोय आता वरती. खूप हार्ड होतं बाई पण शेवटी आम्ही कंप्लीट केलं चढणं.
आणि वरपर्यंत पोहोचलो गडावर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाठीकाठी हे संरक्षणासाठी वापरले जात असे आणि हे बऱ्याच ठिकाणी संरक्षणासाठी वापरले जात होते आणि हे अशा प्रकारे समोर शत्रू येत नव्हता. क्या क्या बात कर रहे हैं? हा यश पालंडे गडावरती होता पहिला, हीच माहिती सगळी द्यायला कोणता हत्यार कुठे वापरतात. तर आता तो माझ्या इथे लागलाय, तरी अजून त्याची कला जिवंत आहे. पहिला इकडे हा. तोफखाना होता. तोफखाना होता. जाऊ दे, आता सध्या तरी प्रॅक्टिस नाही म्हणून तो सध्या विसरलाय. काय नाही अरे, नॉर्मल आहे ते. चला फायनल आपण हरिहरगड केलेला आहे कम्प्लीट एकदम. तर आता आपण ब्लॉग हा इथेच एंड करूया आणि आता उतरूया खाली, कारण की आपल्या गोप्रोमध्ये चार्जिंग पण नाही, त्यामुळे हा ब्लॉग एंड करूया. आणि पुढचं लोकेशन कुठचं असेल हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि पुढे आपण ब्लॉग कंटिन्यू करू सेकंड पार्टमध्ये. याचे टोटल 3 पार्ट येतील, 3 किंवा 4. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि कंटिन्यू हाच ब्लॉग कंटिन्यू होणार आहे पुढे, त्यामुळे ब्लॉग बघा शेवटपर्यंत, तर तुम्हाला पुढचा ब्लॉग समजेल. चला बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.